पॉईंट असतात. या पॉईंटचा जो उद्देश आहे, जे पॉईंट आपण यामध्ये कव्हर करणार आहे ते पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून ओके जे काय असं कन्साइज केलेले आहे, ठीक आहे, कन्साइज केलेले पॉईंट असणार आहे जे की तुम्हाला बुक्समध्ये सिलेक्टिव्हली तुम्हाला असं थोडं वेगवेगळ्या याच्यातनं म्हणजे ज्याला आपण म्हणतो कंपाईल करताना मात्र आपण तुम्ही ज्या ज्या पॉईंटमध्ये वाचणार त्या त्या पॉईंटमध्ये तुम्ही ते कव्हर करणार आहे. पण आता या ठिकाणी असे काही फॅक्ट्स आपण एकत्र गोळा करून देणार आहे जे की तुम्हाला त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोपे होणार आहे. ओके, आता आता बघा पहिला जो पॉईंट आहे ना इथे जरा चुकलेलं आहे. ओके, चळवळी आहे. ओके, आता या जेवढे पॉईंट आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे ही पॉईंट मध्ये जे दिले गेलेले आहेत पहिली महाराष्ट्राच्या हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये जे काही काही पॉईंट सांगितले जाणार आहे ती महाराष्ट्राच्या हिस्ट्रीच्या संदर्भामधले ओके महाराष्ट्राच्या हिस्ट्रीच्या संदर्भामधले सांगितले जाणार आहे. मग आता त्यामध्ये कोणते विचारले जातात तुम्हाला माहिती आहे की काही महाराष्ट्राच्या संदर्भातले जे काही किंवा इव्हन सर्व काही जे काही इम्पॉर्टंट समाज सुधारक असतील त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. मग आता कोण कोण आहे असं बघा पुढीलपैकी बालविवाह विरोधी. आता तुम्हाला जरी हा असं काही पॉईंट सांगितलेला असेल किंवा आता याच्यामध्ये माझी तुम्हाला की ज्या समाज सुधारणाच्या जे काही गोष्टी त्यांची पुढाकार घेतलेला असतात त्यांचं योगदान ओके जे व्यक्ती स्वातंत्र्याच्या किंवा भारताच्या इतिहासामध्ये ज्यांचं योगदान आहे आता वेगळ्या दृष्टिकोनातून योगदान आहे काहींचं स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये चळवळीमध्ये योगदान आहे काहींचं सामाजिक सुधारणांमध्ये योगदान आहे राईट या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला कव्हर करायचं आहे. मग आता सामाजिक सुधारणांच्या दृष्टिकोनातून कोणाकोणाचं कुठे कुठे कॉन्ट्रीब्युशन आहे असं थोडंसं ओव्हरऑल जर लक्षात ठेवलं गेलं तर ही पॉईंट लक्षात ठेवा की बालविवाह विरोधी ओके नंतर आपण सिलेक्टिव्हली ज्यावेळेस समाज सुधारक स्पेशली बघणार आहेत ना समाज सुधारक ओके समाज सुधारक ज्यावेळेस बघणार आहेत त्यामध्ये प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन किंवा प्रत्येकाचे काय काय योगदान आहे कशा पद्धतीने त्यांनी समाज सुधारणा केलेल्या आहे कोणत्या संस्था त्यांनी स्थापन केल्या जातात त्या संस्थेचं उद्दिष्ट काय होतं त्यांना सहकार्य करण्यासाठी कोण कोण होते अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ओके आणि त्यांचा जन्म कुठे होता त्यांचं काय बाकीचं जे काय त्यांची काय पार्श्वभूमी असेल ती पार्श्वभूमी सुद्धा आपण यामध्ये कव्हर करणार आहे. जे की राज्यसेवेचं मुख्य परीक्षा किंवा पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्ही प्रश्न बघितला गेला तर मॅच डे पेअर मध्ये जोड्या लावामध्ये असे प्रश्न जास्त विचारले गेलेले जोड्या लावामध्ये ओके त्याच्यामुळे ऑफकोर्स की ते कंबाईंड पण त्या लेवलचे काही प्रश्न असणार आहेत त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीने ते कव्हर करणार आहे. आता बालविवाह विरोधी जो आहे तर कोण कोण होतं बघा ईश्वरचंद्र विद्यासागर ओके लोकहितवादी ओके आगरकर होते त्याच्यानंतर वीरेशलिंगम पंतलू ओके ही जी व्यक्ती होती ती बालविवाह विरोधी होती ठीक आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे अलीकडे आपल्याकडे विवाहाचं वय जे आहे ना ते 18 वरून करण्यात आलेले 21 वय राईट त्याच्यामुळे त्या कंटेक्स मध्ये जर कधी प्रश्न विचारला गेलेला तर इतिहासामध्ये तो त्या कंटेक्स मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बालविवाह संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तीने काय संस्था स्थापन केल्या ते पुढे आपण बघणारच आहेत पण कोण कोण होते आधी ते पहिले लक्षात ठेवा राईट. त्याच्यानंतर विधवा विवाहाच्या संदर्भातल्या चळवळी ज्यांनी चालवल्या होत्या ते कोण कोण होते तर ईश्वरचंद्र विद्यासागर होते ओके त्याच्यानंतर लोकहितवादी होते राईट त्याच्यानंतर केशवचंद्र सेन होते विष्णुशास्त्री पंडित होते आणि महात्मा ज्योतिराव फुले राईट. त्याच्यानंतर पुढे बघा जातीभेद निर्मूलनासाठी कोण कोण होते तर महात्मा फुले होते राजाराम मोहन राय होते ओके त्याच्यानंतर कारण तुम्हाला यांचं माहिती आहे महात्मा फुले यांचं शैक्षणिक संस्था सुरू केल्या त्या मुलींसाठी राईट शाळा चालू केल्या तर सावित्रीबाई फुलेंना तुम्हाला माहिती आहे त्यांनी शिक्षकांचं त्यांना शिक्षिकेमध्ये घडवण्यात आलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये ओके पुण्यामध्ये त्यांनी भेडे गुरुजींची काय आपण ज्याला म्हणतो ओके भिडेवाडा तिथे त्यांनी पहिली मुलींची शाळा चालू केलेली होती. राजाराम मोहन राय यांचं तुम्हाला माहिती आहे तर जसं की सतीची बंदी वगैरे 1829 मध्ये केलेलं होतं राईट तर तसंही त्यांनी काही स्त्रियांचे किंवा जातीभेद निर्मूलनामध्ये त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे ओके. नारायण गुरु आहे ओके दयानंद सरस्वती आहे दयानंद सरस्वती यांनी जे काही संस्था स्थापन केलेली आहे ओके ती प्रार्थना समाज आहे का जी काही समाज आहे म्हणजे ती काही त्यांनी जी काही संस्था स्थापन केली ते आपण पुढे बघणारच आहे. स्त्री शिक्षणासाठी विशेषतः कोणी केलेले ओके ते ब्रिटिश होते बेथून ओके त्यांनी पण होतं स्त्रियांच्या दृष्टिकोनातून काही संस्था स्थापन करायचा प्रयत्न केलेला होता. महात्मा ज्योतिराव फुले आहे नाना शंकर सेठ आहे नाना शंकर सेठ आणि महात्मा ज्योतिराव फुलेवर बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात त्याचं कारण आहे कर्वे एक असेल राईट कारण महात्मा ज्योतिराव फुलेंचं जर बघितलं गेलं कॉन्ट्रीब्युशन स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप आहे ओके. नाना शंकर सेठ हे तुम्हाला माहिती आहे मुंबईतले प्रसिद्ध व्यापारी होते ओके आणि त्यांच्याकडे खूप प्रचंड पैसा होता त्याच्यामुळे त्यांनी बरंच काही कॉन्ट्रीब्युशन दिलं गेलं समाज सुधारणेच्या याच्यामध्ये ओके. महर्षी कर्वे होते ओके भाऊ दाजी लाड ओके त्याच्यानंतर ही जी काही पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचं की कोण कोण कोणाकोणामध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्युशन आहे. आता त्यामध्ये कसं आहे की बऱ्याचदा गव्हर्नर जनरल्स ओके ही जी काही गव्हर्नर जनरल्स आहे तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणत्या सुधारणा केलेल्या असेल ओके सुधारणा केलेल्या असेल किंवा त्यांचं धोरण कोणतं होतं
असाही प्रश्न विचारला जातो. ओके, विशेषतः म्हणजे कोणतं? जसं की आता बघा, की आता विल्यम बेंटिंग हा पॉईंट विचारला गेलेला. तर त्यांचा कालखंड तुम्हाला माहिती आहे. सर्वात पहिलं बेंगॉलचे गव्हर्नर जनरल ते होते विल्यम बेंटिंग. आणि विल्यम बेंटिंग यांचं कॉन्ट्रिब्युशन बघितलं गेलं तर म्हणजे त्यांचं वर्ष कोणतं आहे, तर 1833 ते 1835च्या कालखंडामध्ये भारताचे पहिले गव्हर्नर जनरल त्यांना म्हटलं जातं. ओके, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. कोणता सिद्धांत मांडला होता त्यांनी? मॅकॅलोचा सिद्धांत मांडलेला होता. ओके, पुढे आपण डिटेलमध्ये तुम्ही हिस्ट्रीमध्ये ते ज्यावेळेस वाचणार आहे, मॅकॅलोचा सिद्धांत कशाच्या संदर्भामध्ये, त्याची उद्दिष्ट काय आहे, ते आपण बघणारच आहे. फक्त आता गव्हर्नर जनरलचं जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे, ओके, ते कशामध्ये. त्याच्यानंतर इंग्रजी शिक्षणाचा विकास त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये जे काही इंग्रजी शिक्षण चालू केलेलं आहे, म्हणजेच आपण त्याला पाश्चिमात्य शिक्षण म्हणतो. ओके, आणि या पाश्चिमात्य शिक्षणाचं उद्दिष्ट एकच होता की भारतामध्ये जे काही प्रशासन चाललं जातं, ओके, प्रशासन चाललं जातं, या प्रशासन चालवण्यामध्ये जो काही सहभाग आहे तो सहभाग भारतीयांचा पण असतो. म्हणून त्यांना ते प्रशासनामध्ये खरं तर त्यांना ते कळलं पाहिजे. ओके, ते इंग्रजी भाषा किंवा पाश्चिमात्य शिक्षण आहे त्यांना ते त्या दृष्टिकोनातून त्यांनी चालू केलेलं होतं. ना की भारतीयांना शिक्षित करायचं होतं, ना की त्यांना साक्षर करायचं होतं भारतात. ओके, भारतीयांना. तर त्यामागचा त्यांचा उद्दिष्ट नव्हता, तर तो प्रशासनाच्या संदर्भातला तो उद्दिष्ट होता. म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षण चालू केलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर हे जे दिलं गेलेलं आहे, पुढचे जे आहे चार्ल्स मॅटकॉम. ओके, चार्ल्स मॅटकॉम यांचं जर बघितलं गेलं तर साधारणपणे ते जे वर्ष आहे 1935च्या काळामध्ये त्यांनी चालू केलेलं आहे. आणि 1935 मध्ये चालू केलेलं होतं. तर सगळ्यात आधी काय, जे काय वृत्तपत्रांवर नियंत्रण केली गेलेली होती, त्यांनी ती नियंत्रण उठवलेली होती. ओके, तर पुढे काही जणांचं माहिती आपण कोणाच्या कालखंडामध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट केलेला होता. ओके, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. आता व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हे 2-3 जे काही गव्हर्नर जनरल होते ना, त्यांच्या कालखंडामध्ये तो चालू केलेला होता. आता व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टचं ते माहितीच होतं तुम्हाला, की जे काही ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध जर कोणी त्या प्रेसमध्ये जर समजा काही लेख लिहिला, ओके, लेख लिहिला किंवा ब्रिटिश प्रशासनाच्या विरुद्ध जर टीका केली, ओके, तर त्यांच्या विरोधात काय केलं जायचं? कारवाई केलं जायचं. त्यांच्या विरोधात काय केलं जायचं? कारवाई केलं जातं. लोकमान्य टिळकांचं तुम्हाला माहितीच आहे. आणि तिथून खरं आपल्याला माहिती आहे की तो देशद्रोही सेडिशन ऍक्ट किंवा जो देशद्रोही जो कायदा आहे तिथून त्यांनी तो आणलेला आहे. ओके, आणि अलीकडे पण आपण बघतोय देशद्रोही कायदा हा अजूनही तो अस्तित्वात आहे. ओके, म्हणजे देशहिताच्या विरुद्ध किंवा सरकारच्या कार्यकृतीच्या विरुद्ध जर कधी टीका केली गेली तर अशा लोकांना काय केलं जायचं? कारवाई केली जायची. लोकमान्य टिळकांना मंडालेमध्ये टाकण्यात आलेलं होतं, तुम्हाला माहिती आहे. ओके, तर हे त्याच कारणास्तव होतं. ओके, तर मग त्याच्यासाठी आता वृत्तपत्रानंतर कायदा करण्यात आला होता 1835 मध्ये. ओके, तर मग आता कोणता कायदा, काय कायदा ते डिटेल्स मध्ये बघणारच आहे. फक्त कोणती जी काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जसे की डलहौसीचं जर बघितलं गेलं तर दत्तक वारसा नामंजूर त्यांनी केलेला होता. मग पुढे विचारलं जातं की कोणत्या कोणत्या याच्यामध्ये केले गेले होतं. सातारामध्ये, ओके, त्याच्यानंतर जैतपूरमध्ये, ओके, संबळपूरमध्ये. आणि सातारामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रति सरकार तिथे स्थापन करण्यात आलेलं होतं. प्रति सरकार, ओके, त्याच कारणास्तव, ठीक आहे, प्रति सरकार. ठीक आहे, त्याच्यानंतर बागेत, उदयपूर आणि झाशीची राणी. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कंबाईन मध्ये प्रश्न काय विचारला जातो की जे दत्तक वारसा नामंजूर करण्यात आलेला होता, पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये तो करण्यात आलेला होता, असाही प्रश्न विचारला जातो. किंवा क्रम लावा किंवा जोड्या लावामध्ये पण विचारला जातो. ओके, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. किंवा दत्तक वारसा नामंजूर करण्यात आलेली होती, ते कोणती गावं होती किंवा कोणते आपण ज्याला म्हणतो ती शहरं होती, ती लक्षात ठेवायचं. ओके, सातारा वगैरे. ऑकलँडच्या कालखंडामध्ये काय झालं तर देशी भाषातून शिक्षणासाठी त्यांनी ते प्रसिद्ध प्रचार केलेला होता देशी भाषामध्ये. आणि त्यांनी भारतामध्ये बघा तर मद्रास आणि मुंबईमध्ये मेडिकल संस्था पण त्यांनी चालू केलेल्या होत्या. मुंबई आणि मद्रास या ठिकाणी जे काही मेडिकल संस्था आहेत त्या मेडिकल संस्था त्यांनी चालू केलेल्या होत्या. ओके, ऑकलंड यांनी चालू केलेल्या होत्या. आणि यांच्याच कालखंडामध्ये काही धार्मिक उत्सव भारतामध्ये होतात ना. ओके, धार्मिक उत्सव. तर जे धार्मिक उत्सव जर होत असतील तर त्या धार्मिक उत्सवामध्ये हवेमध्ये काय गोळीबार करायचा, हवेत गोळीबार करायचा, यांनी ही पद्धत चालू केलेली होती. कधी कधी काय होतं ना की एमपीएससीला असे ऑड पण पॉईंट विचारले जातात. ओके, असे ऑड पण पॉईंट विचारले जातात की ज्यातनं कधी कधी आपल्याला वाटतं की कुठून तरी आलेले असतात किंवा काय. तर एमपीएससी कधी कधी असे ऑड पण क्वेश्चन टाकतात की भारतामध्ये धार्मिक संस्थांच्या उत्सवामध्ये हवेमध्ये गोळीबार करण्याची पद्धत कोणी चालू केलेली होती. ओके, तर ऑकलँड लक्षात ठेवायचं, ऑकलँड यांनी ती चालू केलेली होती. ओके, लॉर्ड कॅनिंग खूप महत्वाचं आहे की त्यांचं, कारण त्यांच्या कालखंडामध्ये बऱ्याच काही सुधारणा केल्या गेलेल्या आहेत. ओके, बऱ्याच सुधारणा ज्या आहेत, ओके, त्या केल्या गेलेल्या आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहे त्यांचं. तर त्यांचं सगळ्यात इम्पॉर्टंट कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, आयसीएस वर विचारलं गेलेलं आहे. खालसा धोरण एक इम्पॉर्टंट आहे आणि भारताचे पहिले व्हाईसरॉय. आणि तुम्हाला माहिती आहे की व्हाईसरॉय ही पद्धत कधी चालू झालेली आहे. ओके, तर तेही लक्षात ठेवायचं. आता यांचा कालखंड 1856
लॉजिक मध्ये लक्षात ठेवायचं, व्हायसरॉय ही प्रक्रिया जी आहे 1857 मध्ये जे काही उठाव झालेला होता, ओके, तो उठावामध्ये तुम्हाला माहिती आहे त्याचा असंतोष दडपून काढायचा होता आणि तिथूनच आपण म्हणतो राणीचं राज्य सुरू झालेलं होतं. ओके, जे काही ब्रिटिशांची राणी होती त्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली भारताचं शासन चालवलं जायचं होतं. कारण 1857 मध्ये उठाव झाला आणि 1858 मध्ये जो कायदा करण्यात आलेला तिथूनच राणीच्या नावाने ते प्रशासन सुरू झालेलं होतं. आणि या ठिकाणी याच वर्षी 1858च्याच कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व, व्यापारी वसाहत, ओके, ते संपुष्टात आलं आणि राणीचा जाहीरनामा जाहीर झाला. राणीच्या नियंत्रणाखाली जे प्रशासन आहे ब्रिटिश प्रशासन ते सुरू झालेलं होतं. मग आता लॉजिक लक्षात ठेवायचं की जर इन केस मध्ये लॉर्ड कॅनिंगच्या संदर्भामध्ये जर कधी सन विचारलं, वर्ष जर विचारलं, तर ते नेहमी लॉजिक लक्षात ठेवा की ते 1857च्या उठावच्या नंतरची गोष्ट आहे. म्हणजे तिथे तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहणार की व्हायसरॉय हे पद कधी निर्माण करण्यात आलं, कधी निर्माण करण्यात आलेलं आहे. ओके, तर ते तुमच्याकडे ते क्लिअर होऊन जाणार आहे. कारण व्हायसरॉय हे पद पहिल्यांदा, ओके, पहिल्यांदा ही गोष्ट करण्यात आलेली होतं. त्याच्या आधी तुम्हाला माहिती ती जे काही पदं होती ती पदं तुम्हाला माहिती 1773 मध्ये गव्हर्नर जनरल कोणाचा, तर बेंगॉलचा, ओके. त्याच्यानंतर 1833 मध्ये जो गव्हर्नर बेंगॉलचा होता तो संपूर्ण भारतासाठी तयार आता हे केलेलं होतं त्याचं पद भारतासाठी. ओके, असेही पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आणि पुढचं व्हायसरॉय कधी आलं मग, आता हा पॉईंट लक्षात ठेवा व्हायसरॉयचा. ओके, तर कॅनिंगच्या संदर्भामध्ये बघा कॅनिंगने कोणत्या कोणत्या सुधारणा केल्या होत्या ते खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा त्याच्यावर प्रश्न पण विचारला गेलेला आहे. तर कॅनिंगच्या कालखंडामध्ये बघा की 1858चं जे कंपनीकडनं, ओके, कंपनीकडनं आता ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐवजी आता धोरण कोण ठरवणार आहे, डायरेक्ट राणीच्या नियंत्रणाखाली. ओके, म्हणजे प्रत्यक्ष कोणाकडनं आलेला होता मग आता हा, कोणाकडनं येणार आहे मग आता हा, लक्षात ठेवायचं डायरेक्टली ब्रिटिशांच्या याच्यातनं तो नियुक्त केले जाणार, राईट. तो ते पॉईंट यामध्ये पण लक्षात ठेवायचं. खालसा धोरण त्यांनी चालू केलेलं होतं. ओके, खालसा धोरणाचं धोरण जे होतं ना, सॉरी, खालसा धोरण त्यांनी रद्द केलेलं होतं. खालसा, ओके, खालसा धोरण तुम्हाला माहिती आहे की जर समजा जर इन केस मध्ये जी काय आपलं ही ज्याला म्हणतो जागीरदारी किंवा पुढचं जे काही आहे वारस, ओके, वारस जर कोणी नसलं तर त्यांना हे माहिती आहे तुम्हाला की जी काही प्रॉपर्टी जी आहे ती खालसा करण्याचं किंवा संस्थान खालसा करण्याचं, ओके. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे दत्तक जे आहे दत्तक वारसा नामंजूर करण्यात आलेला होता. दत्तक वारसा, ओके, जसं झाशीची राणी वगैरे तुम्हाला माहिती आहे त्याच कारणास्तव उठाव झालेला होता. काय झालं की ज्या लोकांना कोणाला पुढे वंश चालवण्यासाठी कोणी नसेल, आलं लक्षात, तर पुढे जर मूलबाळ नसेल, वंश नाहीये, ते ती लोक, ती जी काही संस्थानिक होते त्यांना दत्तक घेऊन पुढच्या संस्थानाचा वारस हा कंटिन्यू ठेवण्यासाठीची ती त्यांनी प्रक्रिया चालू केलेली होती. पण असं झालं जे काही भारतामध्ये असलेले जे काही संस्थानिक होते त्यांना दत्तक वारसा नामंजूर केला, ओके. आणि नामंजूर केल्यानंतर त्यांचे जे काही जमिनी किंवा जी काही संस्थाने होते ती संस्थाने खालसी करायला लावलेली होती. आणि हे खालसा धोरण जे या कालखंडामध्ये सुरू झालेलं आहे त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारले गेलेले. त्याच्यात तो पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, ओके, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही प्रक्रिया सुरुवात झाली होती. अलीकडे आपण जिला UPSC म्हणतो, ओके, ज्याला आपण नागरी सेवा परीक्षा म्हणतो, अखिल भारतीय नागरी सेवा, ओके, नागरी सेवा ही प्रक्रिया चालू केलेली होती. पण आता कसं आहे की जी सुरुवातीच्या कालखंडामध्ये जी चालू केलेली होती त्या कालखंडामध्ये जर बघितलं गेला ही परीक्षा इंग्लंडमध्ये घेतली जाते. इंग्लंडमध्ये घेतली जाते. पण आता पुढे मात्र कसं झालं की ती भारतात घेतली गेलेली, पण भारतात घेतली गेलेली तर मर्यादित लोकांना, म्हणजे इंग्लंडमध्ये ज्यावेळेस घेतली गेली तर ते सुरुवातीला बघितलं गेलं भारतीयांना ही परीक्षा देता येत नव्हती. नंतर चालू केलं तर मग भारतीयांना इंग्लंडमध्ये जाऊन ही परीक्षा द्यावा लागत होती. मात्र यांच्या कालखंडामध्ये ICS ची परीक्षा ही भारतामध्ये चालू केलेली होती. ओके, तर हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा जर कधी आता आपल्याला माहिती आहे 1857च्या कालखंडामध्ये जर भारतीयांचा ज्याला आपण म्हणतो असंतोष वाढला गेला होता. ओके, असंतोष जर वाढला गेला होता तर त्यांच्यासाठी काहीतरी सुधारणांचं धोरण असलं पाहिजे. म्हणजे ते दडपशाही म्हणण्यापेक्षा त्यांचे जे काही चळवळी आहे किंवा जे काही उठाव आहे दडपून टाकण्यासाठीचा प्रयत्न त्यांनी चालू केलेला होता. मग दडपून टाकण्यासाठीचे काही थोडे त्यांनी ते धोरणामध्ये बदल केला. त्यातलं पहिलं धोरण बघितलं आपण की भारतीयांना ICS ही परीक्षा देण्याची परवानगी दिली गेली आणि ती भारतामध्ये ही परीक्षा देण्याची सुरुवात केली. दुसरी गोष्ट काय, त्याच्या शिक्षणासाठीची विद्यापीठांची स्थापना केली गेलेली आहे. मुंबई आणि मद्रासमध्ये त्यावेळेस विद्यापीठांची स्थापना केली गेलेली आहे. ओके, मुंबई आणि मद्रासमध्ये. त्याच्यानंतर या 3 जिल्ह्यांमध्ये 3 शहरांमध्ये मुंबई, मद्रास आणि कोलकातामध्ये
हायकोर्टची स्थापना यांच्याच कालखंडामध्ये सुरू झालेली आहे. ओके, त्याच्यामध्ये असंही म्हटलं जातं पोलीस सुधारणा, पोलीस कायदा सुधारणा सुद्धा यांच्याच कालखंडामध्ये झाला गेलेला आहे. त्याला आपण IPC म्हणतो. ओके, IPC 1860 मध्ये चालू झालेलं आहे. हेही विचारलं जातं IPC कधी सुरू झालेलं आहे? 1860 मध्ये. CRPC सुरू झालेलं 1861 मध्ये. ओके, तर 60 आहे आणि 61 आहे. ओके, ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कर पद्धती चालू केलेली होती आणि कोणते कर होते? दोन प्रकारचे त्यावेळी, आयकर आणि व्यवसाय कर. ओके, आयकर आणि व्यवसाय कर. अशा वेळी विचारलं जातं की कोणाच्या कालखंडामध्ये काय सुरू केलं गेलेलं होतं. त्यामुळे त्या केसमध्ये जर प्रश्न विचारला गेला तर ते लक्षात ठेवायचं की की कर पद्धतीमध्ये बघा, आता इथं आपण महसूल पद्धत जी आहे ना, जमीनदार वगैरे ही पद्धत नाही आहे. आता ही वेगळ्या पद्धतीची कर आहे, राईट. आयकर आणि व्यवसाय कर, ठीक आहे. तर ती पद्धत त्यांनी चालू केलेली होती. तर तो पॉइंट त्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. तर कॅनिंगने असं म्हटलं जातं की कॅनिंगच्या कालखंडामध्ये, कारण कधी कधी MPSC असं स्टेटमेंट विचारतात की खरं तर म्हटलं जातं ब्रिटिश आधिपत्याखाली असलेलं जे काही भारत होतं, त्या भारतामध्ये खरं प्रगतीचे आणि विकासाचे युग कोणाच्या कालखंडात सुरू झालेले? विकासाचे युग कोणाच्या कालखंडामध्ये सुरू झालेले? आता बघा ना, इथे छोटी छोटी सुधारणा केली गेलेली आहे. सगळ्यामध्ये तुम्हाला दिसणार छोटी छोटी सुधारणा केली गेलेली आहे. आता मी या ठिकाणी काही गव्हर्नर जनरल 2-3 जे आहेत ते टाकले नाही, कारण ते फार महत्वाचे पण नाहीये, त्यांनी फार सुधारणा पण केलेल्या नाहीये. ज्यांनी सुधारणा केलेल्या आहेत, ज्यांचं योगदान खूप महत्वाचं, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यांच्याच गव्हर्नर जनरलचं मी पॉईंट त्या ठिकाणी तुम्हाला टाकलेले आहेत. मग आता सगळ्यांचं जर बघितलं गेलं तर यांचीच एकट्याची लिस्ट मोठी दिसते. म्हणून आपण म्हणतोय की खरं तर प्रगतीचं आणि विकासाचं युग यांच्या कालखंडामध्ये सुरू झालेलं आहे. तर असाही प्रश्न विचारला जातो की कोणत्या गव्हर्नर जनरलच्या किंवा व्हाईसरॉयच्या कालखंडाच्या दरम्यान भारतामध्ये खरं सुधारणा किंवा प्रगती जी आहे, ब्रिटिशांची प्रगती, ती सुरू झालेली आहे. असं जर पॉईंट विचारला तर लॉर्ड कॅनिंग लक्षात ठेवायचं, लॉर्ड कॅनिंग. ओके, तर मग आता ही पॉईंट हे झालेले आहे. तर हे ब्रिटिशांच्या अंतर्गतली ही गोष्ट झाली. ओके, त्याच्यानंतर बघा जे पुढे काही जे काही पॉइंट आहे, तर आता भारताचे गव्हर्नर, ओके, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय, तर अजून जे काही गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉयचे त्यांच्या कालखंडामध्ये काय काय सुरू झालेलं बघा. ओके, आणि असं त्यांना एक लक्षात घ्या, अजून एक पॉईंट यामधला राहिलेला आहे की जे कॅनिंगच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं, कॅनिंगच्या संदर्भातला हा एक म्हटलं जातं पॉईंट. तर कॅनिंग जर बघितलं गेलं त्यांना एक पॉईंट राहिला गेला होता की भारताचं शासक आणि जे काही कोणी चांगलं शासन करणारे लोक असतील भारतामध्ये, ओके, चांगल्या पद्धतीने शासन करणारे असतील किंवा जे मुत्सद्दी असतील, ओके, मुत्सद्दी म्हणजे चांगल्या प्रकारे ब्रिटिशांना आपण ज्याला म्हणतो ब्रिटिशांचे प्रामाणिक असतील, तर त्या लोकांना सर ही पदवी देण्याची सुरुवात केलेली आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, खूप ऍडिशनल पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही सांगा कोणत्या व्यक्तींना सर ही पदवी देण्यात आलेली होती? ओके, ज्यावेळेस तुम्ही इतिहास वाचणार आहे ना, अजून वाचला गेला तर कोणत्या कोणत्या व्यक्तींना, तर लक्षात ठेवायचं की सर ही पदवी दिली गेलेली होती. काही लोक होते की ब्रिटिशांचे प्रामाणिक होते, म्हणून तुम्हाला माहिती आहे की पुढे मवाळ गट आला, ओके, आणि जहाल गट आला. ओके, जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट झाली होती. जहाल जर माहिती आहे तर लाल बाल पाल लक्षात ठेवायचंय, मवाळ मध्ये बाकी होते. ओके, मग आता यांच्यामध्ये जी फूट केली गेली ती 1960च्या सुरत अधिवेशनामध्ये. ओके, सुरत अधिवेशनामध्ये जी जास्त फूट झाली गेलेली. ओके, मग आता मवाळांचं म्हणणं काय होतं, हे ब्रिटिशांचे प्रामाणिक होते काही त्यातले. मग यांचं असं म्हणणं होतं की ब्रिटिशांच्या, कारण ब्रिटिश हे आपल्यासाठी थोडस विकास करतायत आणि ब्रिटिशांना काय करूया आपण, पहिली गोष्ट असं आहे की जे काही आपण ज्याला म्हणतो की कायदे मंडळ आहे, ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली जे काही कायदे मंडळ आहे, त्या कायदे मंडळामध्ये सहभाग घ्यायचा आणि हळूहळू आपल्या मागण्या पूर्ण करायच्या. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या हळूहळू पूर्ण करायच्या, असं मवाळ लोकांचं म्हणणं होतं, राईट. म्हणजे काय, तर ब्रिटिशांनी एकदमच भारत सोडून जाऊ नये, ओके, परंतु आपली जी काही मागणी आहे आपण ती रास्त प्रमाणात चालू ठेवायची. परंतु कसं आहे की त्यांचं जे काही शासन आहे त्या शासन संस्थेमध्ये आपण सहभागी व्हायचं आणि ती मागणी चालू करायची, अशी त्यांची मागणी होती. ओके, पण नंतर कसं आहे की मग त्याच कारणास्तव मवाळ आणि जहालमध्ये काय झालं, फूट पडली गेली. आणि त्यातनं तुम्हाला माहिती आहे की चले जावचा उठाव वगैरे किंवा नंतर पुढे त्या लोकांनी नाराज झाले आणि जे काही क्रांतिकारी होते. ओके, आता खरं तर मवाळ आणि जहाल, ओके, आता हे तीन तीन थोडस हे जे काही इव्हेंट्स आहेत ना, ते जरा थोडेसे तीन पद्धतीने लॉजिक सांगतो तुम्हाला. पहिले जे होते मवाळ होते, ओके, मवाळांचं धोरण पटलं नाही, मग जहाल निर्माण झाले. ओके, जहालांचं धोरण पण पटलं नाहीये, म्हणून तिथे क्रांतिकारी काही तयार झाले, क्रांतिकारी. मग क्रांतिकारी तुम्हाला माहितीये कोण कोण, आता इथं लाल बाल पाल आहे. ओके,
लाल बाल पाल LBG, ठीक आहे, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि काय म्हणतात पाल, ओके, काय त्यांचं नाव ते. त्याच्यानंतर बघा बिपिन चंद्र पाल. ओके, क्रांतिकारीमध्ये कोण होतं तुम्हाला माहिती आहे, खुद्दीराम बोस, ज्यांनी बॉम्बस्फोट केलेला होता, खुद्दीराम बोस, राईट. त्याच्यानंतर राजगुरू. ओके, त्याच्यानंतर जे काही आहेत आपल्या भारतीय यांच्यामध्ये जे काही शहीद पण झालेले आहेत. ओके, ते तिघांना फाशी दिली गेली होती. ओके, मंगल पांडे, आपले मंगल पांडे जाऊ द्या, ते नंतरचे होते, पण खुद्दीराम बोस, ओके, राजबिहारी बोस, त्याच्यानंतर ही माहिती आहे तुम्हाला राजगुरू वगैरे. ओके, तर ही क्रांतिकारी लोक. तर यांचं म्हणणं काय आहे की सत्ता उलटून टाकायची क्रांती करून. ओके, काकोरी खटला तुम्हाला माहिती आहे, काकोरीमध्ये तुम्ही तो काकोरी खटला माहिती आहे, ती ट्रेन लुटली होती. ओके, ट्रेन लुटली होती आणि ट्रेन लुटल्यानंतर तिथून जी काही संपत्ती होती गोळा करून, यस सुखदेव. ओके, जी काकोरी खटल्यामध्ये जे काही ट्रेन लुटली होती आणि तिथून जो काही त्यांनी लुटलेला माल जो होता मुद्देसूद माल, राईट, तर तो त्यांना कशासाठी लागत होता, शस्त्रासाठी. ओके, तर अशा प्रकारची नंतर क्रांतिकाऱ्यांची ऍक्टिव्हिटी वाढत गेलेल्या आहेत. ठीक आहे, तर मग आता तेच होतं की याच कालखंडामध्ये जे काही लोकांचं तेच धोरण होतं की ब्रिटिश प्रशासनाच्या अधिपत्याखाली राहून की आपण हळूहळू जे काय स्वातंत्र्य जे काय आहे ते मागू शकतो. ओके, त्याच कालखंडामध्ये पुढे बघा मग आता कोणत्या यांच्यामध्ये काय काय बदल होत गेलेले आहेत. आता ही काय गव्हर्नर जनरल आहेत ना, लॉर्ड नॉर्थब्रुक. ओके, तर यांचं धोरण काय होतं, जास्तीत जास्त कर धोरण. ओके, असाही प्रश्न विचारला जातो, पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने जास्तीत जास्त कर लावण्याचा प्रयत्न केलेला किंवा कोणा जास्तीत जास्त कर धोरण जे ते चालू केलं होतं. ओके, लॉर्ड, ठीक आहे, नॉर्थब्रुक. पण आयकर, ओके, आपण आयकर आणि व्यवसाय कर कोणी चालू केलेला तर कॅनिंग लक्षात ठेवा. ठीक आहे, कॅनिंग लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि कर धोरण जास्तीत असलं पाहिजे हे कोणी सांगितलं, नॉर्थब्रुकने. नॉर्थब्रुकची अशी अजून एक अशी गोष्ट आहे की नॉर्थब्रुक यांचं असं म्हणणं होतं कर जास्तीत जास्त गोळा करायचा आहे, परंतु असं आहे की जास्तीत जास्त कर जो आहे, ज्या काही घटना घडतायत ना, ओके, त्यांनी शांततावादी धोरण त्यांनी स्वीकारलं. हा पॉईंट लक्षात ठेवा. शांततावादी धोरण म्हणजे काय, ज्या घटना घडतायत त्या घटना होऊ द्यायच्या आहेत, त्यांना नियंत्रण अजिबात करायचं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये जेवढे काही ब्रिटिशांच्या विरुद्धचे जे काही संघर्ष झालेले होते, ब्रिटिशांनी प्रत्येक संघर्ष किंवा नियंत्रण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. इव्हन आता तुम्हाला माहिती आहे की 1857च्या कालखंडामध्ये स्वातंत्र्याचा जो उठाव होता तो सुद्धा त्यांनी पद्धतशीर दडपून टाकलेला आहे. पद्धतशीर काय केला, दडपून टाकला गेलेला आहे. आणि त्याचं जर उदाहरण बघितलं गेलं तर झाशीची राणीचं तुम्हाला माहिती कशा नियंत्रणात केलं गेलं, कुंवर सिंग तुम्हाला माहिती आहे, राईट. त्याच्यानंतर ही जी काय आहेत, आय थिंक यांचं नाव काय, बाजीराव वगैरे, राईट. तर यांना काय केलेलं आहे, पूर्णपणे नियंत्रणामध्ये करून टाकण्यात आलेलं होतं. तर शांततावादी धोरण मध्ये काय लक्षात ठेवा की जे काही घटना घडता आहेत, ओके, जिथे जिथे उठाव होत आहे ते उठाव होऊ द्यायचे, कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाहीये. ओके, हस्तक्षेप करायचा नाहीये, कारण त्यांना एक अंदाज आलेला होता की काय होणार, जेवढा आपण हस्तक्षेप केला तर ते लोक चिडून जातात. म्हणून त्यांनी शांततावादी धोरण होतं ते स्वीकारलं गेलं होतं. ज्यावेळी प्रिन्स वेल्स जे होते ना भारतामध्ये आलेले होते, ओके, प्रिन्स वेल्स भारतामध्ये आलेले होते त्यावेळी त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आलेले, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि त्यांचं स्वागत, असा एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे की प्रिन्स वेल्स भारतामध्ये आल्यानंतर, आता तुम्हाला माहिती आहे अलीकडे गेटवे ऑफ इंडिया जे काय बांधकाम करण्यात आलेले आहे. ओके, मागे चर्चा पण होते बघा, गेटवे ऑफ इंडियाचं जे काय आहे ना त्याचं नाव काहीतरी चेंज करून टाकणं असं काहीतरी चर्चेमध्ये होतं. आणि गेटवे ऑफ इंडिया जे काय आहे ते त्यांच्यासाठीच बांधण्यात आलेलं होतं की जे काही आगमन होणार आहे, आगमन करण्यासाठी त्यांना ती कमान बांधण्यात आलेली होती. ओके, मग या प्रिन्स वेल्सचं स्वागत कोणी केलं होतं असा प्रश्न होता, नॉर्थब्रुक. ओके, प्रिन्स वेल्सचं स्वागत कोणी केलं होतं, नॉर्थब्रुकने केलेलं होतं, असा पण प्रश्न विचारला गेला होता. तो एक लक्षात ठेवायचा. ओके, तर शांततावादी धोरण, जास्तीत जास्त कर धोरण आणि प्रिन्स वेल्स भारतमध्ये भेट झालेली होती ना, तर हे नॉर्थब्रुकच्याच कालखंडामध्ये झालेले होते. ओके, त्याच्यानंतर लॉर्ड लिटनच्या कालखंडामध्ये जर बघितलं गेलं तर 1870 ते 1880च्या दशकामध्ये त्यांचं कार्यकिर्दी आहे. आणि साधारणपणे 4 वर्षाच्या त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये काय केलं गेलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी दिल्ली दरबार चालू केलेलं होतं. ओके, दिल्ली दरबार जे काय आहे ना 1877 मध्ये, आणि व्हिक्टोरियाला जे काय आहे भारताचे सम्राज्ञी म्हणून घोषित केलं होतं. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला गेला. पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने भारताची व्हिक्टोरिया राणीला भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित केलेलं होतं, तर लक्षात ठेवायचं आहे की लॉर्ड लिटन. ओके, त्याच्यानंतर कैसरीय हिंद, ओके, ही पदवी जी आहे कैसरीय हिंद, ही पदवी जी आहे ना ती त्यालाच ते म्हटलं जातं सम्राज्ञीला, कोणाला, व्हिक्टोरिया राणीला. ठीक आहे, कैसरीय हिंद.
ठीक आहे, हा शब्द त्याला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सशस्त्र कायदा करण्यात आलेला होता. सशस्त्र कायदा तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये जे काही स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये सॉरी जे काही हे करत होते, असंतोष निर्माण करत होते. आता असंतोष करता करता काही लोक जर बघितले गेले तर सशस्त्र बाळगत होते. मग आता त्यांनी काय केलं तर सशस्त्र कायदा केलेला होता. मग सशस्त्र तुम्ही बाळगून किंवा राहणार नाही किंवा चालणार नाहीये तर त्यांच्यावर कारवाई केली जायची. ओके, तर हा सशस्त्र कायदा त्याच्यासाठीच करण्यात आलेला होता. नंतर नियंत्रण करण्यासाठी पुन्हा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट केलेला होता. आणि व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लक्षात ठेवा 1878 पहिला आहे. ओके, पुढे पण केलेलं आहे 1881 चा. ओके, पुढे पण केलेलं आहे 1881च्या कालखंडामध्ये. दोन लोकांच्या कालखंडामध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट करण्यात आलेला आहे. आणि व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट याच्यासाठी केलेला आहे जर कोणी ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध जर कधी लेख लिहिला किंवा टीका केलेली असेल न्यूज पत्रामध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये तर त्या लोकांना देशद्रोही म्हणून कारवाई केली जाणार आणि त्यांना जेल केली जाणार अशी कारवाई त्यांनी केलेली होती. ओके, तर ही धोरण लक्षात ठेवा की व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट यांच्यासाठीच होतं की भारतीयांना नियंत्रण करावं, भारतीयांनी ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध काही तक्रार करू नये. ओके, किंवा त्यांनी आवाज उठू नये वृत्तपत्राच्या माध्यमातून, म्हणून तो प्रेस ऍक्ट करण्यात आलेला होता. ओके, सशस्त्र कायद्यानंतर दुष्काळ निवारणासाठी पहिल्यांदा असं लक्षात ठेवा की ज्यावेळी भारतामध्ये दुष्काळ आलेला होता आणि दुष्काळ निवारण करण्यासाठी पहिल्यांदा धोरण तयार केले गेलेलं होतं हे लिटन यांच्याच कालखंडामध्ये. विशेष म्हणजे असं की त्यांनी त्यावेळी समिती पण स्थापन केलेली होती. ओके, समिती सुद्धा स्थापन केली होती की दुष्काळ का झालेला आहे. ओके, दुष्काळ निवारण करण्यासाठी काय धोरण असलं पाहिजे याच्यावर परीक्षण करण्यासाठी त्यांनी जे आहे हे करण्यात आलेलं होतं. ओके, दुष्काळ निवारण समिती. पुढचं आहे लॉर्ड रिपन यांचा कालखंड जर बघितला गेला तो 1880 ते 1884 कालखंडामध्ये. ओके, फक्त 4 वर्षाचा कालखंड आहे. आणि यांच्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय यांना म्हटलं जातं लॉर्ड रिपन यांना. ओके, मग आता सर्वाधिक लोकप्रिय याचा अर्थ असं आहे की त्यांच्या कालखंडामध्ये काय विशेष अशा गोष्टी घडलेल्या आहेत. ओके, कोणत्या अशा विशेष गोष्टी ज्या आहेत ठीक आहे त्या घडल्या गेलेल्या आहेत लॉर्ड रिपन यांच्या कालखंडामध्ये किंवा त्यांना लोकप्रिय का म्हटलं जातं. ओके, तर पहिली गोष्ट बघा फॅक्टरी कायदा त्यांच्याच कालखंडामध्ये करण्यात आला होता 1881 मध्ये. आणि लॉर्ड रिपन यांना बघा लोकप्रिय काय तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक आहेत ते. आता आपण जे म्हणतो ना स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत वगैरे वगैरे तर त्यांनाच म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक. ओके, स्थानिक स्वराज्याचे जी संस्था आहेत त्यांना ते स्थापन करण्याचा त्यांनीच प्रयत्न केलेला होता लॉर्ड रिपन यांनी. तर जनक कोण आहे असं जर विचारलं तर पूर्णपणे लक्षात ठेवा की लॉर्ड रिपन यांच्याच कालखंडामध्ये ते झालेले आहे. ओके, पहिली त्याच्यानंतर फॅक्टरी ऍक्ट आणलेला होता 1881 मध्ये. ओके, इल्बर्ट बिल आणलेलं होतं. आता इल्बर्ट बिल असं आहे लक्षात ठेवा की इल्बर्ट बिल जे काय वकील होते भारतामध्ये. आता बरेच तुम्हाला माहिती बॅरिस्टर होऊन आलेले होते, जीना असेल महात्मा गांधी असेल. ओके, हे जे काय बॅरिस्टर होऊन आलेले होते ना तर यांनी खटला चालवण्याची त्यांना पहिली संधी जी आहे ना ती नाकारली गेली होती. खटला तुम्ही चालू शकणार नाहीये. ओके, म्हणजे थोडक्यात असं आहे की वकिली करण्याचे अधिकार जे आहे ना त्यांना नामंजूर करण्यात आलेले होते. इल्बर्ट बिल त्याच्यासाठीच होतं. आणि हे इल्बर्ट बिल लक्षात ठेवा की कसं असायचं की आता पहिली गोष्ट प्रिव्ही काउन्सिल पण त्यांनी त्यावेळी आणली होती. प्रिव्ही काउन्सिल. ओके, प्रिव्ही काउन्सिल. आता प्रिव्ही काउन्सिल याचा अर्थ असा होता प्रिव्ही मराठीमध्ये असं आहे हा प्रिव्ही काउन्सिल. प्रिव्ही काउन्सिल कशासाठी स्थापन करण्यात आली होती की प्रिव्ही काउन्सिलच्या अंतर्गत बघा जे काही भारतीयांचे काही मत किंवा भारतीयांच्या संदर्भामधील जे काही न्यायालयीन खटले आहेत ते ह्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये इंग्लंड मधली असलेली संस्था प्रिव्ही काउन्सिल तर ही इंग्लंडमध्ये केली जायची. आणि भारतीयांचे जे काही खटले जे आहेत ना तर त्यांच्या खटल्यांवर निर्णय सुद्धा प्रिव्ही काउन्सिल मधून दिला जायचा. ओके, प्रिव्ही काउन्सिल मधून दिला जायचा. त्याच्यामुळे प्रिव्ही काउन्सिल पण लक्षात ठेवा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये. ओके, आणि इल्बर्ट बिल पण लक्षात ठेवा की त्या काही लोकांना जर बघितलं गेलं वकिली करण्याची नाकारली गेलेली होती संधी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे काही खटले चालवण्याची जी संधी आहे ती फक्त ब्रिटिशांना होती. फक्त ब्रिटिशांना. कोणाच्या अंतर्गत इल्बर्ट बिल प्रकरणाच्या अंतर्गत. आणि इल्बर्ट बिलच्या याच्यामुळे बराच काही असंतोष निर्माण झालेला होता कारण या ठिकाणी भारतीयांचा अधिकार जो आहे तो